अतिसंवेदनशीलच्या या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून त्या बाबतीमध्ये पूर्णपणे डाटा घेतला जाईल आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या पद्धतीने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र कोणती याच्याबद्दलची घोषणा त्या ठिकाणी केली जाईल. त्या ठिकाणी संवेदनशील अतिसंवेदनशीलच्या बाबतीमध्ये जे जे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे सूचना असतील त्यानुसार ती कारवाई केली जाईल. तशा प्रकारे बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल. दुवारच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली संबंधित BLO जे आहेत बूथ लेवल ऑफिसर्स त्यांच्यामार्फत त्यांचं व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे. त्यानुसार आयोगाने ज्या सूचना केल्या आहेत त्यानुसार त्याची प्रसिद्धी केली जाईल. स्वीप ऍक्टिव्हिटी जी असते जिच्यामध्ये मतदाराच्या जे नवीन आलेले मतदार असतील जे जुने मतदार असतील यांच्या अनुषंगाने समाजातील प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक मतदाराने निवडणुकीचं त्यांचं जे आद्य कर्तव्य आहे त्यांचा हक्क जो आहे तो पूर्णपणे त्याचा वापर करावा ह्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृतीचा मोठा व्यापक आपण कार्यक्रम हाती घेणार आहोत. याच्यामध्ये सर्व घटकांना आपण त्याच्यामध्ये आकर्षित करू, त्यांना उद्युक्त करू. त्यामध्ये सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा अधिकार वापरावा. कोणी कितीही हस्तक्षेप केला त्याचा हा प्रस्ताव येत नाही. त्यामध्ये मतदान आणि इलेक्शनची पूर्णपणे प्रोसिजर ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच कारवाई केली जाते. गेल्या सार्वत्रिक निवडणूक 2017ला 59% मतदान झालेलं होतं. ह्यावेळेस मात्र ते कमीत कमी 75% कसं पोहोचेल या दृष्टीने आम्ही त्याची व्यूहरचना केलेली आहे. त्या दृष्टीने उपाययोजना आम्ही केलेली आहे आणि स्वीपची ऍक्टिव्हिटी आपण पूर्णपणे अत्यंत व्यापक रूपाने आपण राबवणार आहोत. याच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोग जे आदेश देतील त्यानुसार उचित कारवाई केली जाईल.